दिनांक 4 सप्टेंबर 2024 रोजी श्रीमंडळ हॉल येथे नाशिक जिल्हा मजूर संस्था सहकारी संघ यांची सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली। संघाचे चेअरमन रोहित पगार व व्हाईस चेअरमन कविता शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडली। यावेळी सभासदांनी विविध अडचणी सांगितल्या। संचालक राजेंद्र भोसले यांनी विविध प्रश्नांचे निवारण केले। त्याचप्रमाणे संचालक संपतराव नाना सकाळ यांनी समर्पक उत्तर दिली। सभासदांना बोनस 10,000 रुपये देण्याची मागणी पाटील यांनी केली व चेअरमन व व्हाईस चेअरमन कविता शिंदे व सर्व संचालक यांनी मान्य केली। सचिव सुनील वारुणसे यांनी सभेपुढे येणारे विषय वाचून दाखवले। सर्व संचालक राजेंद्र भोसले, शिवाजी रौंद, संपतराव सकाळे, प्रमोद मुळाणे, सतीश देशमुख, शिवाजी कासव, भारत कोकाटे, अमोल थोरे, प्रमोद भाबड, सुरेश भोये, राजेंद्र गावित, ज्ञानेश्वर लहाने, सविता धनवटे, राजाभाऊ खेमनार, अर्जुन चुंबळे, शशिकांत उबाळे, महिला प्रतिनिधी शर्मिला कुशारे, दीप्ती पाटील, तज्ञ संचालक संजय चव्हाण, युवराज गोलाईत, अजय पाटील, बबनराव जाधव आदी संचालक यावेळी उपस्थित होते। या सभेसाठी मजूर संस्थेचे जिल्ह्यातून सभासद उपस्थित होते। सर्व माजी चेअरमन, व्हाईस चेअरमन, सर्व संचालक, फेडरेशन, सर्व कर्मचारी उपस्थित होते व चेअरमन रोहित पगार यांनी आभार मानले। तर येणाऱ्या काळामध्ये संघाची स्थिती काय होऊ शकते? 2020-21 पासून जर साऱ्या ताळेबंदाचा आणि एकूण उत्पन्नाचा आढावा ज्या वेळेला संचालकांनी घेतला त्या वेळेला आपल्याला मिळणारं 55वी वार्षिक सभा खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पार पडली। सभासदांनी जे अनेक संचालक मंडळाला विचारले त्याचे संचालक मंडळाचे समाधान होईल अशी उत्तर आपल्या संचालक मंडळ चेअरमन, व्हाईस चेअरमन यांनी दिलेले आहेत। आणि आज आपल्या ज्या संघाच्या काही अडचणी होत्या ते संघाचे सचिव अरुण साहेब यांनी आपल्याला सर्वांना माहिती दिलेली आहे। सर्व संचालक मंडळ आपल्या सभासदांसाठी अतिशय तळमळीने काम करते। आपली प्रत्येकाच्या अडचणी सोडवण्याचं काम हा नाशिक जिल्हा सहकारी संघ नेहमीच गेल्या 55 वर्षापासून आपल्या सभासदांच्या पाठीशी आहे। आणि आज आपल्या सभासदांची मागणी होती की 10,000 रुपयाचा आम्हाला बोनस द्या। ही मागणी संचालक मंडळाने मंजूर केलेली आहे। लवकरच आपल्या सर्व सभासदांना 10 लाखाच्या धनादेश देण्यात येईल एवढीच आपल्याकडून विनंती करतो, आपली अपेक्षा। नाशिक लोकशाही न्यूजसाठी अरुण प्रभाकर शिंदे, त्र्यंबकेश्वर।